नमस्कार, मी दिग्पाल लांजेकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो एबीपी माझावरच्या या खास आणि वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमात। त्याचं नाव आहे जत्रा। निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई हे वारकरी संप्रदायाच्या पायाचे 4 खांब। आपल्याला निवृत्तीनाथांना भेटायचं असेल तर त्र्यंबकला जावं लागतं, सोपान काकांना भेटायचं असेल तर सासवडला जावं लागतं, ज्ञानेश्वरांना भेटायचं असेल तर आळंदीला जावं लागतं। पण आज आपण आलोय नारायणगावला आदिमाया मुक्ताईला भेटायला। पुणे नाशिक रस्त्यावर सुमारे 77 किलोमीटर अंतरावर नारायणगाव वसलंय। नारायणगाव हे सर्वार्थानं ऐतिहासिक आणि पारंपरिक ठिकाण आहे। नारायणगावाच्या आजूबाजूला असलेल्या सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये ऐतिहासिक आणि धार्मिक ठिकाणांची रेलचेल आहे। जसं इथून केवळ 16 किलोमीटरवर छत्रपतींचा जन्म जिथे झाला ते पुण्यस्थान शिवनेरी किल्ला आहे। आणि त्याचप्रमाणे जवळच लेण्याद्री आणि ओझर ही अष्टविनायकांची 2 स्थानं आहेत। नारायणगावाची ही सगळी कीर्ती ऐकत आणि आजूबाजूचा परिसर डोळ्यात साठवत मी मीना नदीवरचा पूल ओलांडून नारायणगावच्या मुख्य बाजारात प्रवेश केला। या नारायणगावात दरवर्षी चैत्र कृष्ण एकादशी ते वैशाख शुद्ध तृतीया या कालावधीत आदिमाया मुक्ताई आणि श्री काळोबा देवाची यात्रा भरते। नारायणगावच्या बस स्थानकाच्या शेजारून या बाजारात म्हणजेच नारायणगावमध्ये प्रवेश करता येतो। सकाळ असल्यानं जत्रेची धामधूम हळूहळू सुरू होत होती। वातावरणात लगबग जाणवायला लागली होती। या बाजारातून मी मुख्य शिवछत्रपती कमानीपाशी पोहोचलो। तिथेच मला या जत्रेचा सोहळा सुरू झाल्याची चाहूल लागली। भक्त मंडळी आपापल्या नवसाच्या मांडव डहाळ्या वाजत गाजत घेऊन देवळाकडे चालली होती। त्यांच्या मागोमाग मी देवळाची वाट धरली। आता मला पूजा साहित्याचे स्टॉल दिसायला लागले। नारळ, हार, फुलं यांचे ढीग रचलेले होते। भक्तांची गर्दी आता या स्टॉल्सवर वाढायला लागली होती। बाजारात सगळी भाविकांची लगबग अनुभवत मी मुक्ताई मंदिराच्या मुख्य कमानीपाशी येऊन थांबलो। अत्यंत सुबक बांधणीची ही कमान आल्या आल्या तुमचं स्वागत करते। ती कमान न्याहाळत मी मुख्य मंदिराच्या दिशेनं पुढे गेलो। नारायणगावच्या ऐन हृदयात गावाच्या बरोबर मध्यभागी हे मंदिर वसलंय। त्याचा उंचच उंच कळस गावाला एक वेगळीच शोभा आणतो। मुख्य मंदिरात प्रवेश करायला मुख्य दरवाजातून भाविकांची मोठी दर्शन रांग जाताना मला दिसत होती। मीही त्या रांगेत सामील झालो। या मंदिर परिसरात एक भव्य दीपमाळ तुमचं लक्ष वेधूनच घेते। मंदिरात जाण्याचा मुख्य दरवाजा लाकडी आहे। त्यावर अतिशय सुंदर कोरीव काम केलेलं आपल्याला बघायला मिळतं।
आत गेल्या गेल्या भव्य पितळी कासव आपल्याला निष्काम मनानं देवाकडे जा असा संदेश देतं. मंदिरात सगळीकडे सर्व देवतांच्या सुबक मूर्तींचं आपल्याला दर्शन घडतं. या सगळ्या मूर्ती कर्नाटक राज्यातून आणलेल्या एका विशिष्ट पाषाणापासून घडवलेल्या आहेत. त्यांचं दर्शन घेत आपण नक्षीदार खांबांवर तोललेल्या मंदिराच्या भव्य मंडपात प्रवेश करतो. या खांबांवरची नक्षी आपलं लक्ष खिळवून ठेवते. जत्रेच्या दिवशी या खांबांवर फुलांची सुंदर सजावट बघायला मिळते. मंदिराचा हा भव्य मंडप एकावेळी 1,500 भाविक बसू शकतील इतका प्रशस्त आहे. या मंडपाच्या मध्यभागी देवीचं वाहन असलेल्या सिंहाची पितळी साजिवंत मूर्ती आपल्याला बघायला मिळते. दर्शन रांग ही मंडपाच्या वरच्या भागातून फिरवलेली असते. या रांगेत भाविक प्रसन्न मुद्रेनं हार, फुलं, चोळी पातळ अशी पूजेची थाळी घेऊन देवीच्या दर्शनासाठी सरकताना आपल्याला दिसतात. ही दर्शन रांग सरकत सरकत गाभाऱ्यापाशी येते आणि मुक्ताईचं दर्शन घेताना आपण चकित होतो. कारण निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई ही भावंड शांत रसाची दैवत मानली जातात. पण आपल्याला इथं मुक्ताई दिसते ती थेट शस्त्रधारी जगदंबेच्या रूपातली. मुक्ताईची जगदंबेच्या अवतारातली ही मूर्ती प्रसन्न वदन आहे. तुम्हाला आता माझ्या मागे दिसते ती जगदंबेच्या रूपातली देवी मुक्ताईची मूर्ती. इथे काळोबा देवांना मुक्ताईनं जगदंबेच्या रूपात दर्शन दिलं असं सांगितलं जातं. देवीचा चांदीचा मुकुट तिच्या मस्तकावर शोभून दिसतो. हा मुकुट तब्बल 5 किलो चांदीपासून बनलाय. मूर्तीच्या पायाशी चांदीच्या पादुकांचं दर्शन घेता येतं. देवीच्या एका हातात खड्ग, दुसऱ्या हातात कमळ आहे. एक हात अभय देणारा तर एका हातात राक्षसाचं मुंडकं धरलेलं आहे. देवीच्या पायाशी अही आणि मही राक्षस अभय मागताना दिसतात. गाभारा पूर्णपणे फुलांच्या आराशीनं शोभिवंत झालेला असतो. मुक्ताई इथं जगदंबेच्या रूपात असल्यानं या मूर्तीत सिंह हे वाहन सुद्धा आपल्याला बघायला मिळतं. या मुख्य मूर्तीच्या उजव्या बाजूला आपल्याला देवीची चांदीची उत्सव मूर्ती बघायला मिळते. ही मूर्ती हुबेहूब मुख्य मूर्तीची प्रतिकृती आहे. गाभाऱ्याच्या बाहेर देवीच्या संगमरवरी पादुका बघायला मिळतात. भाविक मोठ्या श्रद्धेनं या पादुकांचं दर्शन घेत असतात. ज्ञानेश्वरी हा मराठीतला आद्य ग्रंथ आहे. संत ज्ञानेश्वरांची ही दैवी रचना मुक्ताईने इथे लोकांपर्यंत पोहोचवली असं सांगितलं जातं. म्हणून या स्थळाला महात्म्य आहे. माझ्या मागच्या या मांडवाला तुम्हाला खूप लिंबाचा पाला आणि आंब्याचे डहाळे बांधलेले दिसतील. हे वाजत गाजत आणून इथे बांधले जातात. या विधीला मांडव डहाळे असं म्हटलं जातं. मांडव डहाळ्यांची परंपरा सुरू झाली ती भाविकांची सोय करण्यासाठी. कारण आज आपण भव्य मंदिर, मंडप इत्यादी सगळं काही बघतो, पण सुमारे 300 वर्षांपूर्वी अशी काही सोय नसे. त्यामुळं या भाविकांसाठी छप्पर किंवा निवाऱ्याची सोय म्हणून असा मांडव डहाळ्यांचा मंडप उभारण्याची प्रथा सुरू झाली
आणि मग हळूहळू त्याला नवसाचं स्वरूप प्राप्त झालं। आजही मांडव डहाळे बैलगाड्यांवर सजवून वाजत गाजत मंदिरात आणून मंडपाला बांधले जातात। ढोल ताशा या मराठमोळ्या वाद्याचं इथं मोठ्या प्रमाणावर सादरीकरण होतं। पण या पथकांमध्ये इरीशिरीची स्पर्धा नसते, उलट नवीन पथकांना जुन्या पथकातले जाणते लोक मार्गदर्शन करतात। मर्दानी फेटे बांधलेले तरुण भगवा ध्वज नाचवत या ढोल ताशा वादनात गुंग झालेले आपल्याला दिसतात। छोटे भाविकही उत्साहाने यात सामील झालेले असतात। ढोल ताशाचा नाद घुमत असतो, ढोलाच्या धुमावर एकत्रितपणे पडणारे टिपरू बघणाऱ्यांचंही भान हरपून जातो। यावेळी वेगवेगळ्या पथकांनी वेगवेगळे गणवेश केलेले असतात, त्यामुळे या जत्रेत रंग भरले जातात। यावर्षी तब्बल 70 मंडळांचं सादरीकरण या जत्रेत नोंदवलं गेलं। या ढोल ताशांबरोबर लाठी काठी आणि बोथाटीचे मर्दानी खेळ हे या यात्रेचं वैशिष्ट्य। पेटत्या बोथाट्या कौशल्यानं आपल्या अंगाभोवती फिरवत आगीचं रिंगण काढणारे बहादर आपल्याला श्वास रोखून धरायला लावतात। एकीकडे ढोलांचा ठेका धरायला लावणारा नाद आणि दुसरीकडे हा मर्दानी खेळाचा थरार एक भन्नाट वातावरण तयार करतो। यात्रेच्या काळामध्ये देवीला चोळी, पातळ आणि घागरी भव्य मिरवणुकीने आणून वाहिल्या जातात। इथे वेगवेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरा बघायला मिळतात। यातली एक महत्त्वाची परंपरा म्हणजे घागरींची। गावातले भाविक चोळी, पातळ आणि घागरीतलं पाणी भव्य मिरवणुकीनं मुक्ताई काळोबाला अर्पण करतात। यावेळी मुली आणि महिलांच्या ललाटावर कुंकू आणि अक्षता माखलेल्या असतात। या घागरी हे मंगल कार्यातल्या कलशाचं प्रतीक आहे, त्यामुळे त्या नारळ आणि आंब्यांच्या डहाळ्यांनी सजवल्या जातात। घागरी आणून मंदिर परिसरातल्या चौथऱ्यावर ठेवल्या जातात आणि मग या चौथऱ्यावरच वाहिल्या जातात। त्यानंतर चोळी पातळ अर्पण करण्यासाठी मंदिरात नेलं जातं। यात्रेच्या पहिल्या दिवशी जी महिला पहिली घागर अर्पण करते तिला गावातली मानकरी समजून देवीच्या अंगावरची पैठणी प्रसाद म्हणून दिली जाते। चैत्र कृष्ण त्रयोदशीला देवीला गुळ, खोबरं आणि पेढ्याचा नैवेद्य दाखवला जातो। याच दिवशी रात्री महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेलं शोभेचं दारुकाम इथं केलं जातं। यात्रेच्या 6 दिवसांच्या कालावधीत सुमारे 1 ते 1.5 लाख भाविक दर्शनाला येतात।
याचबरोबर इथे संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेलं शोभेचं दारूकाम केलं जातं। विशेष म्हणजे हे दारूकाम मुस्लिम बांधवांकडनं केलं जातं। या दारूकामाची तयारी जवळजवळ 2 दिवस सुरू असते। नारायणगाव हे राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या तमाशा कलावंत विठाबाई नारायणगावकर यांचं गाव। नारायणगावला तमाशा पंढरी असं म्हटलं जातं। नारायणगावाच्या या यात्रेमध्ये तमाशा सादर करणं हे मानाचं आणि भाग्याचं समजलं जातं। नारायणगाव हे सगळ्या महाराष्ट्रात तमाशाची पंढरी म्हणून ओळखलं जातं। यात्रा काळात नारायणगावात तमाशा सादर करणं हे तमाशा कलावंतांमध्ये मानाचं आणि भाग्याचं समजलं जातं। त्यामुळे इथे यात्रेचे 7ही दिवस तमाशा विनामूल्य सादर केला जातो। नारायणगावात या मुक्ताईच्या यात्रेत हे सगळे फड येत असत आणि त्यांना वर्षभराच्या सगळ्या सुपाऱ्या इथेच मिळत। परंपरेने आलेली ही व्यवस्था आजही इथं जपली जाते। या उत्सवांमधून, यात्रांमधून आणि जत्रांमधून आपण देवाच्या जवळ जायचा प्रयत्न करतो। आजच्या संघर्षमय परिस्थितीत आपण यंत्र बनलो आहोत। ते यंत्रांच्या धावपळीत अंधार गडद होत चाललाय, पण या भूमीवर युगानुयुग संतांची पावलं फिरतात। त्यांच्या चरित्राच्या रूपानं आपल्याला अंधारलेल्या वाटेवर प्रकाशाचा किरण दिसतो। मुक्ताईच्या या यात्रेतून एवढं कळलं तरी पुरे नाही का? जत्रा म्हणजे भक्ती आणि आनंद याचा मिलाप। आज आपण मुक्ताईचा जगदंबेच्या दैवी रूपाशी झालेला मिलाप बघितला। अशाच गमती बघायला जाऊया पुढच्या गावामध्ये। तेव्हा भेटूयात नवीन गावात नवीन जत्रेत। तोपर्यंत राम राम पाहुणा। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातल्या तिसंगी गावात आज आपण आलोय केदार कालकाईची जत्रा बघायला।